श्री अष्टादशोध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुतांच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असता सांप्रत, परी एकही बसला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू आम्ही गादीसी, चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आंबूची पहाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागून लपवून ठेविली विटीसी, ती दिली पाहिजे आंबासी. याचा अर्थ कवणासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान. दादा त्याचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईचे दयासी आणविले आपणापासी, एके दिवशी समर्थाशी दादांप्रती दाखविले. बाळ चालले वाळून त्यासी अमृत दृष्टीने पाहून निरोगी करावे जी स्वामी. बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेव घाले यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी आले आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिला. केज गाव मोगलाई तर तेथे नानासाहेब भक्त, त्यांची बांधलेला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करावयासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तशाच शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगावच लागे. परी आज्ञा देईल समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुर उत्तरे. दादासी पाठविले नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठवले की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकरी सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करीते यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवा जवळे दादासी नेत मंडळी. तो समर्थ आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुणी गोसावे मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुतांची यास द्यावी कफनी जुळे निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशते दिवस निशी. गोसावे होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणे सर्वथा. न रुचे चित्ता त्याची यावरी ब्रह्मचारी